नीट पेपर फुटी व विद्यार्थ्यांवरील अन्यायाच्या निषेधार्थ 23 जुलैला नवापूर बंद. सर्वपक्षीय पाठिंबा, शांततेचे आवाहन. नीट परीक्षा पेपर फुटी प्रकरण तसेच विद्यार्थ्यांवरील अन्यायाची या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश बाळासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या महाराष्ट्र बंदच्या हाकेला प्रतिसाद देत गुरुवार दिनांक 23 जुलै 2026 रोजी नवापूर बंद पाळण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी नवापूर पोलीस ठाण्यात निवेदन देत बंद शांततेत आणि कायद्याच्या चौकटीत पार पाडण्यासाठी आवश्यक पोलीस बंदोबस्ताची मागणी केली. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे नवापूर तालुका प्रवक्ते वसंत पेढारकर, तालुका युवा अध्यक्ष उमेश पवार, अजय चव्हाण आदी पदाधिकारी उपस्थित होते. निवेदनात व्यापारी संघटना, विविध व्यावसायिक संघटना व बाजारपेठेतील व्यापाऱ्यांशी समन्वय साधून बंद यशस्वी करण्यासाठी प्रशासनाने सहकार्य करावे, तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात अशी मागणी करण्यात आली. या बंदला राष्ट्रीय काँग्रेस पार्टी नवापूर तालुका, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, सत्यशोधक कम्युनिस्ट पक्ष, भारत आदिवासी पार्टी, मुस्लिम एकता असोसिएशन नवापूर यांच्यासह विविध सामाजिक व राजकीय संघटनांनी जाहीर पाठिंबा दिला आहे. त्यामुळे नवापूर बंदला व्यापक प्रतिसाद मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान बंद हा पूर्णपणे शांततापूर्ण, संविधानिक आणि लोकशाही मार्गाने पार पाडण्यात येणार असून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता शांतता राखून सहकार्य करावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे. तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाने आवश्यक ती दक्षता घ्यावी अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे. दिनांक 23/7/2026 रोजी आदरणीय वंचित बहुजन आघाडीचे सर्व माननीय प्रकाशजी आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंदची हाक दिलेली आहे. त्याचे बंदचे कारण असे आहे की संसद भवन घेराव करण्यासाठी जंतर मंतरवरून जे जात होते विद्यार्थी त्यांच्यावरती जो हल्ला झालेला आहे लाठ्याकाठ्याने शासनाच्या केंद्र सरकारच्या वतीने, त्याच्या निषेधार्थ व त्या ठिकाणी युवा मुलांची डोकी फोडण्यात आली, लाठ्याकाठ्यांनी त्यांचे हातपाय तोडण्यात आले, महिलांना, लहान मुलांना देखील मारण्यात आलं. तर याच्या निषेधार्थ उद्या नवापूर शहर किंवा तालुका हा देखील बंद पाळण्यात येणार आहे. म्हणून नवापूर शहरामधील संपूर्ण व्यापारी किंवा दुकानदार व मार्केट हे बंद राहणार आहे असं आम्ही माननीय पोलीस निरीक्षक यांना देखील पत्र दिलेले आहे व युनियन लीडर यांना देखील पत्र दिलेले आहे, नवापूर असोसिएशन यांना देखील पत्र दिलेले आहे आणि विविध संघटनांचा आम्हाला पाठिंबा देखील मिळालेला आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांच्या व शिवसेना उबाटा गट यांचा, तसेच कम्युनिस्ट पक्ष यांचा, काँग्रेस पक्ष यांचा देखील पाठिंबा मिळालेला आहे. तर मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी दुकानदार व नवापूरकर यांनी साथ द्यावा, बंदला संपूर्ण पाठिंबा द्यावा. उद्या नवापूर शहर हे कडकडीत बंद असणार हीच अपेक्षा करतो. आपले देखील भविष्य डोळ्यासमोर ठेवा, आपले देखील मुलांचे भविष्य डोळ्यासमोर ठेवून बंदला संपूर्ण पाठिंबा द्यावा. ती अवश्य सेवा सोडून इतर सगळेच दुकाने किंवा मार्केट, व्यापारी या गोष्टी बंद राहतील आणि 23/7 रोजी कडकडीत बंद पाडण्यात येईल ही सर्व ग्रामस्थांनी, शहरवासियांनी नोंद घ्यावी. श्री अकाल, जय भीम, जय जोहार. नवापूर तालुक्यातील सर्व नागरिकांना वंचित बहुजन आघाडीतर्फे आवाहन करण्यात येत आहे की उद्या दिनांक 23 जुलै 2026 रोजी जंतर मंतरवर झालेल्या ज्या भीड हल्ल्याचे लहान मुलींना, जवानांना, पोरांना किंवा जे आंदोलनकारी होते त्यांच्यावर जो लाठीचार्ज, दगडफेक, अश्रूधूर करण्यात आलेला आहे, त्याच्या निषेधार्थ केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र बंदची हाक माननीय राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी दिलेली आहे. त्यांच्या आव्हान आपण स्वीकारून नवापूर तालुका कडकडीत बंद व्हावा यासाठी आम्ही बरेच प्रयत्न केलेले आहेत. या ठिकाणच्या तालुका अध्यक्ष काँग्रेस, राष्ट्रीय काँग्रेस पार्टी,
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र गट आणि शिवसेना उभाटा गट, कम्युनिस्ट पक्ष यांनी पण आपल्याला पाठिंबा दिलेला आहे. तरी मी नवापूर तालुक्यातील तसेच नवापूर नगरातील सर्व नागरिकांना विनंती करतो आणि आवाहन करतो की आपण उद्या कडकडीत बंद पाळावा. आपल्या पुढच्या भावी पिढीसाठी आपण काहीतरी करावं. आपण जंतर मंतरवर जाऊ शकत नाही, पण इथं काहीतरी केलं पाहिजे. इथून आपण त्यांना साथ दिली पाहिजे. म्हणून आपण नवापूर बंदची हाक दिलेली आहे. तरी सगळ्यांनी सामील होऊन कडकडीत बंद पाळावा असं नम्रपणे विनंती करत आहे.